नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आनंदाची अशा 3 महत्त्वाच्या अपडेट खुशखबर प्राप्त झालेले आहेत. राज्य शासनामार्फत महत्त्वाचे असे 3 निर्णय घेण्यात आलेले आहेत. 3 महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कोणकोणत्या ह्या अपडेट आहेत डिटेलमध्ये पाहूयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर अशाच निराधार योजनेबाबतच्या निराधार योजनेअंतर्गत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. कोणकोणती 3 महत्त्वाच्या अपडेट आहेत. सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की राज्य शासनामार्फत एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा नुकताच देण्यात आला होता आणि त्याच्यानंतर न पाहू शकता लगेचच मला वाटतं 30 तारखेला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशीच 30 तारखेला लाभार्थ्यांना मे महिन्यासाठीचा हप्ता वाटप करण्यासाठीचा GR जो आहे निधी मंजुरीचा GR शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि हीच पहिली अपडेट आहे. आता याचा अर्थ काय होतो लाभार्थ्यांना तर दिव्यांग बांधव आहेत यांना सगळ्यांना महत्त्वाची माहिती मी देऊ इच्छितो की यामध्ये जे वितरण आहे वितरणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णय येणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि शासन निर्णय हा जारी झाला आहे याचा अर्थ पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये म्हणजे 10 तारखेच्या अगोदरच लाभार्थ्यांना पुन्हा एकदा मे महिन्यासाठीचा हप्तासुद्धा वितरण केलं जाणार आहे. सगळी प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता मिळालेला नाही आहे अशा लाभार्थ्यांनी जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर त्यांची जी स्थिती आहे त्यांचं लाभार्थी स्थिती आहे चेक करा नक्की का त्यांचा हप्ता जमा झाला नाही आहे. कागदपत्रांची अडचण असेल काहीही अडचण असेल तर ती पूर्ण करून घ्या क्लिअर करून घ्या कारण त्यामुळे मे महिन्यासाठीचा हप्ता तुम्हाला जमा व्हायला कोणतीही अडचण येणार नाही. तर ही झाली पहिली अपडेट. दुसरी महत्त्वाची अपडेट अशी आहे की पाहू शकता यामध्ये दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे शासनामार्फत जारी करण्यात आली होती लाईव्ह करण्यात आली होती वेबसाईट या पोर्टलवर जर तुम्ही नोंदणी करणं सगळ्यांना आता दिव्यांग बांधवांना बंधनकारक असणार आहे. आता या अंतर्गत बहुतांश दिव्यांग बांधवांच्या अडचणी आहेत. UDID कार्ड त्यांचं दाखवत नसेल त्यांना OTP येत नसेल किंवा इतर ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींबाबत तुम्ही शंका कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमची समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र ज्या लाभार्थ्यांची काही अडचण नाही आहे त्याने अद्यापपर्यंत दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी केली नसेल तर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर नोंदणी करून घ्यायची आहे. कारण जर नंतरनं एक शेवटची डेडलाईन जारी झाली शेवटची तारीख जारी झाली आणि त्याच्यानंतरनं या पोर्टलवर तुमची नोंदणी नसेल तर तुमचे सगळे जे लाभ आहेत योजनेअंतर्गत मिळणारे हे बंद होऊ शकतात. या कारणामुळे सगळ्या योजनांसाठी हे महत्त्वाचं असणार आहे. एकदाच तुम्हाला ही प्रक्रिया करून घ्यायची आहे. तर ही झाली दुसरी अपडेट. तिसरी अपडेट जे आहे जे तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी धारक होते म्हणजे UDID कार्ड जे आहे 4 ते 5 वर्षासाठीचं टेम्पररी UDID कार्ड होतं त्यांच्यासाठी आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अपडेट दिली होती की राज्य शासनामार्फत लवकरच GR जो आहे जारी करून सगळ्या म्हणजे तात्पुरता असो किंवा कायमस्वरूपी असो सगळ्या लाभार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सगळ्या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर पेन्शनचा लाभसुद्धा दिला जाणार आहे. या अगोदर जर GR जारी झाला होता हा GR रद्द करण्यात येणार आहे अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट मिळालेली आहे. त्याचबरोबर शासन 6,000 रुपयाचा पेन्शन वाढ करण्याबाबत सुद्धा सकारात्मक आहे असं समजलेलं आहे. सरसकट 6,000 जरी नाही झाली तर यामध्ये पुन्हा थोडीशी पेन्शन वाढ जी आहे टप्प्याटप्प्याने ही वाढवली जाऊ शकते असं अपडेट जे आहे आपल्यापर्यंत प्राप्त झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते टेम्पररी तात्पुरतं UDID कार्ड धारक होते यांच्या ज्या अडचणी होत्या त्यांना जी अन्यायकारक जो शासन निर्णय जारी करण्यात आला होता हा लवकरच रद्द करण्यात येणार असून याच्याबाबतचा शासन निर्णय येत्या 4 ते 5 दिवसामध्ये आता शासकीय सुट्ट्या संपल्यानंतरनं पुढच्या आठवड्यामध्ये जारी केलं जाईल आणि त्या लाभार्थ्यांना सगळ्या योजनांचा लाभ जो आहे आत्ता जसा मिळत होता तसाच चालू राहणार आहे. आणि यासाठी तरीसुद्धा टेम्पररी दिव्यांग लाभार्थ्यांना सुद्धा अडचणीत होती. त्यांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी त्याने सुद्धा जेवढा लवकर शक्य होईल
दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाच्या अशा अपडेट आलेली आहेत. वितरणाची तारीख जी आहे मे महिन्यासाठीच्या हप्त्यासाठीची लवकरच जारी केली जाईल. तर अशा सगळ्याच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत दिव्यांग योजनेअंतर्गत, दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत, निराधार योजनेअंतर्गत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.